नमस्कार मंडळी. तर आज केले होते कोकणी पद्धतीत तांदळाचे घावणे, फक्त तांदळापासून बनवलेले. त्यामध्ये पिठाचा वापर नाही केला तरी पण बघा किती पटकन असे घावणे तयार होतात आणि एकदम झाळीदार मऊसर घावणे तयार झाले आहे. करायला एकदम सोपे आहेत. 15 ते 20 मिनिटात तयार होतात आणि खायला पण छान लागतात. चहा असो, चटणी असो, भाजी असो, कुठली उसळ असो, हे घावणे ना खायला छान लागतात आणि एकदम मऊसर झाले आहेत. तुम्ही बघा इथे. तर तुम्हाला मी दाखवते कशा पद्धतीत बनवले ते. तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता बघा, तुम्हाला नक्की आवडणार. चला तर मग सुरुवात करूया काही वेळ न लागता. तर सर्वांचं स्वागत करते सुषमा मालवणी किचनला. तर इथे बघा मी तांदूळ घेतलेले. तर हे मी ना रात्रीचे बनवते जेवणासाठी घावणे, म्हणून मी सकाळी तांदूळ भिजवायला ठेवलेले. जर तुम्हाला सकाळचे नाश्त्याला बनवायचे असेल ना तर तुम्ही रात्रीचे तांदूळ हे भिजवून ठेवा. तर हे मी ना गावचे तांदूळ घेतले. तुम्ही कुठले पण तांदूळ घेऊ शकता राशनचे. एकदम घावणे छान घावणे तयार होतात. तर आता हे भिजवले तांदूळ ना मिक्सरमध्ये घालून म्हणजे जास्त बारीक नाही करायचं आणि जाडसर पण नाही ठेवायचं. आपला बारीक रवा असतो ना तशा प्रकारे मी लावून घेणार मिक्सरमध्ये. तर इथे बघू शकता छान असं मिक्सरमध्ये लावून घेतलं. आपण जसं बारीक रवा असतो ना तसं मी लावून घेतलं आहे. जास्त असं बारीकसर पिठीसारखं पण नाही लावलं आणि थोडं मोठं पण जाड पण नाही लावलं. तर अशा पद्धतीत सर्व थोडंसं पाणी घालते आणि दुसरं पण राहिलेले तांदूळ आहे ना ते पण मी असे लावून घेते मिक्सरमध्ये. तर इथे बघा तुम्ही छान असे मिक्सरमध्ये लावून घेतले दोन्ही पण छान असे बारीकसर असं रव्यासारखं सांगितल्याप्रमाणे तशाप्रमाणे मी लावून घेतलं. तर आता हे थोडे जास्त बेटर आहे म्हणून तुम्हाला ह्या बेटरचं मी पहिलं बनवून दाखवते, नंतर त्या बेटरचं मी बनवते. तर आता हे थोडंसं जाडसर आहे म्हणून त्यामध्ये पाणी घालते, कारण हे घावण्याचं बेटर कसं थोडंसं पातळ असतं. जाडसर ठेवलास ना तर थोडे घावणे कसे जाड होतात, झाळी पडत नाहीत, म्हणून थोडंसं पातळ ठेवायचं. त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं. तर इथे गॅसवर मी भिडं तवं ठेवलं आहे गरम करण्यासाठी. चांगलं असं गरम झालं पाहिजे. जर तुमच्याकडे पॅन असेल ना तर त्या पॅनवर पण तुम्ही बनवू शकता, भिडं तवेल नसेल तर. पण पॅनवरचे कसे थोडेसे जाडसर होतात. मला असं वाटतं का, मी कधी बनवलं नाही पण असे चांगलं असं तेल लावायचं भिडं तव्याला. जास्त करून आम्ही कशी कोकणामध्ये असे भिडं तवे वापरतात. डोसा असो, आंबोळी बनवायला असेल तर जास्त असेच भिडं तवे वापरतात. जास्त पॅनवर कधी करत नाही, म्हणून मी कधी पण केले नाही पॅनवर. तर मी ते तेल आणि कांदा घेतला. तव्याला असं छानपैकी तेल लावून घ्यायचं आणि पातळसा डोसा काढून घ्यायचा. इथे बघा अर्धी वाटीत जसं पीठ लागलं डोश्याचं, जास्त पण असं बॅटर लागत नाही. आणि वर असे लगेच ना 2 मिनिटासाठी ढाकण ठेवायचं. घावण्यावर कसं लगेच ढाकण ठेवायला पाहिजे. तर इथे बघा 2 मिनटं झाली की काढून घेतलं. आणि पहिलं असं कसं साईडनी कडाकडा असते ना ती सोडून घ्यायची, त्यामुळे कसे लगेच परतले जातात. तर पहिलं घावणं आहे ना त्यामुळे कसं थोडासा चिपकला जाईल किंवा परतणार पण नाही. पण इथे बघा छान असा निघाला आहे. चांगलंसं गरम झालं ना तवा का चांगले असे पटकन निघून येतात. एकदा चांगलासा गरम झाला काय मग सर्व कशी पटपट निघून येतात. हा कसा पहिलाच आहे ना, पण थोडा जरा चिपकणार. तर इथे बघा 2 मिनिटात पुन्हा असं परतून घेतलं मी. 1 मिनिटात परतून घेतल्यानंतर इथे मी काढून घेते. तर इथे मी ना पळीपाट घेतला आहे, आपण चपाती लाटतो तो, त्याच्यावर काढून घेतलं. जर तुमच्याकडे झाळीबिळी असेल ना त्या झाळीवर पण कसं काढून घेऊ शकता, त्याची कशी वाफ निघून जाईल मग. आणि आपण पुन्हा घालायचं असेल ना तर पुन्हा असं तेल लावून घ्यायचं. तुम्हाला दाखवते मी पुन्हा. तसं ज्यावेळी आपण भिडेतावर घावणं घालतो ना त्यावेळी कसं पुन्हा असं तेल लावायचं. चांगल्यापैकी तेल लागलं गॅस मोठाच ठेवायचा आणि आपण हा बॅटर असं मिक्स करून घ्यायचं पहिला, कारण जाडसर असतं ना ते खाली बसलेलं असतं तळाच्या खाली कढईमध्ये, म्हणून असं आपण घालतो ना त्यावेळी मिक्स करून घ्यायचं बॅटर आणि घालून घ्यायचं. तर इथे बघा पुन्हा घालून घेतलं आणि वर ढाकण ठेवलं आणि 1-2 मिनटाशी काढून घ्यायचे. तर इथे बघा चांगलं असं भिडं गरम झालं ना काय पटपट असे निघून येतात. मग कसं एकदा गरम झालं का मीडियम गॅस ठेवायचा आणि काढायचे. हे बघ एकदा चांगलं असं भिडं गरम झालं की पटपट घावणे कसे निघून येतात. तर अशा पद्धतीत छान असे घावणे तयार होतात. आमच्या कोकणामध्ये जास्त करून अशा पद्धतीत घावणे केले जातात. तर काळ्या वाटाण्यांची उसळ असेल, चटणी असेल, तर आमच्या कोकणामध्ये काळ्या वाटाण्यांची उसळबरोबर छान असे घावणे करतात. व्हेजमध्ये तर जास्त करून घावणे, काळ्या वाटाण्याची उसळ असेच केले जातात करायचे असेल तर. तर छान लागतात खायला पण. तर अशा पद्धतीत मी सर्व हे घावणे तयार करून घेते. तर इथे बघा काही वेळ लागत नाही आणि फक्त तांदळापासून बनवले आणि 15 ते 20 मिनटात तयार होतात. आणि मला तर चहाबरोबर खायला खूप आवडतात. तुम्हाला कशाबरोबर आवडतात खायला घावणे तर ते मला नक्की सांगा तुम्ही कमेंट करून. तर इथे बघू शकता छानपैकी घावणे तयार झाले आहेत आणि सर्व मी काढून घेतले. हे बघा
हे मी अर्ध्या पिठाचे काढले, अजून अर्धं पीठ आहे त्याचे काढायचे आहेत, तर मग एवढेच काढून तुम्हाला दाखवले. एकदम छान आणि मऊसर होतात आणि किती झाळीदार आणि पातळ झाले ते बघू शकता इथे. तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट करून तुम्ही नक्की सांगा आणि अशा पद्धतीत करून पहा, तुम्हाला नक्की आवडणार. आणि इथे मी खोबऱ्याची चटणी बनवलेली, म्हणजे लसूण चटणी, खोबरा, शेंगदाणा, लसूणची चटणी आहे. याचा व्हिडिओ मी टाकला आहे, पोस्ट केला आहे, तुम्ही जाऊन नक्की बघा, माझ्या चॅनलवर आहे. डोश्याबरोबर खायला ना चटणी छान लागते. तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडणार आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब